रत्नागिरी में उद्योग मंत्री उदय सामंत ने पत्रकार परिषद में बीजेपी युति, नगर परिषद स्थगिति और शिवसेना के स्थानीय समीकरणों पर खुलकर बातें की। उन्होंने कहा कि रत्नागिरी, करजत, पेण और अलीबाग में युति मजबूत है और मतभेदों को मंच पर लाने के बजाय पार्टी के भीतर ही सुलझाया जाना चाहिए। पृथ्वीराज चौहान और संजय राउत के बयानों पर बोलते हुए उन्होंने कहा कि राजनीतिक टीका टिप्पणी सामान्य है और राउत की तबीयत हमेशा अच्छी रहे, यही कामना है। सिंधुदुर्ग पर सामंत ने दावा किया कि मालवण, सावंतवाड़ी और वेंगुर्ला में शिवसेना का भगवा लहराएगा। गौर से सुनिए क्या कहना है उदय सामंत का। नाही, मी असं एका कोणाबद्दल स्पेसिफिक म्हणत नाही, कारण शेवटी जी काही सभांमधनं वक्तव्य झाली असतील किंवा कोण हर्ट झालं असेल, दुखावले असतील, तर शेवटी आपल्याला युतीमधनंच महायुतीमधनंच पुढं सरकार चालवायचं आहे हे सगळ्यांनाच माहिती असण्याची गरज आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या पक्षात ज्यांच्याकडनं झालं आहे, मी असं स्पेसिफिक नाव कोणाचं घेत नाही, ज्यांच्याकडनं झालं आहे त्यांनी भविष्यातली महायुतीची जी एकी आहे, एकोपा आहे, तो भविष्यामध्ये टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे। पण ह्या बाबतीत सिंधुदुर्गामध्ये अधिक जाणवलं मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आरोप प्रत्यारोप। काल मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामध्ये होतो। सिंधुदुर्गला साहेबांच्या 3 सभा झाल्या, पण तिन्ही सभांमध्ये कुणीही एकाही शब्दानं मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळं भाजपावर टीका केली नाही। उलट एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून वेंगुर्ल्याला काय देणार आहेत, सावंतवाडीला काय देणार आहेत, त्याच्यानंतर मालवणला काय देणार आहेत, हे त्यांनी विकासात्मक मांडलं। त्याच्यामुळे ज्यांनी कुणी हे केलं असेल किंवा बोलले असतील त्यांनी भविष्याच्या निवडणुकांमध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। आपण प्रवेशद्वारापासून जर सुरू केली, खेडपासून, खेड धनुष्यबाण, चिपळूण धनुष्यबाण, गुहागर कमळ, देवरुख कमळ, रत्नागिरी धनुष्यबाण, लांजा धनुष्यबाण, राजापूर धनुष्यबाण। समोर तुमचा तुतारी आहे, मशाल आहे आणि घड्याळ आहे। हे 3 पक्ष समोर आपले कधी काळचे आपले मित्र पक्ष आलेले, म्हणजे आपली लढत ह्या तिघांपैकी कुणाबरोबर आहे, ती लढत कुणाबरोबरच नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये निवडणुका लढवत असताना समोरच्याला कधी कमकुवत आणि कमजोर समजलो नाही, पण विजय आमचा निश्चित आहे। सर, आपल्यावर एक आरोप केला जातो, म्हणजे आपल्या शहर प्रमुखांवर जे पत्रक छापलेलं आहे ते पत्रक राजेश सावंतनी छापलं असेल स्टेटस ठेवून विपिन बंदरकरांचं म्हणणं आहे। तर राजेश सावंतचं म्हणणं आहे की या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा, पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने यातलं सत्य काय ते पाहावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। त्याच्यावर दुसरं झोपडपट्ट्या म्हणून आहेत, तिथे दमदाटी करून पैसे वाटपाचा प्रयोग केला जातोय, त्यांना धमकवलं जातंय। निवडणूक आयोगाने यात रात्री असं कोण म्हणतंय? राजेश सावंतने बघतील आमचे शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष बघतील, शहर प्रमुख, मी कुठे उत्तर द्यायचं त्यांना? पण पैशाचा वापर केला जातो। ह्या सगळ्याला उत्तर शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख देतील। आपण गेल्या 15 दिवसांपासून रत्नागिरी शहरात आणि जिल्ह्यामध्ये प्रचार केला, आपल्याला काय निगेटिव्ह मुद्दे दिसून आले काय शासनाबाबत, की खरोखर काय निगेटिव्ह मुद्दे की काहीच नाही दिसून आलं? मतदानाची प्रोसिजर किंवा निवडणुकीची प्रोसिजर 100% अशी असते की कुठं ना कुठं काही तक्रारी असतात, कुठं ना कुठं विकासात्मक काही गोष्टी झालेल्या नसतात, त्या तक्रारी येतातच ना, ते स्वाभाविक आहे, त्या पूर्ण करू सत्ता आल्यानंतर। राणे बंधूंच्या वादाचा ह्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? राणे बंधूंचा वाद सिंधुदुर्गामध्ये आहे नाही आहे याची चर्चा आपण रत्नागिरीत कशाला करायची? पण त्याचा वादाचा काय महाराष्ट्रामध्ये, कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्गात काय परिणाम होईल काय निवडणूक? नाही, राणेंमध्ये आधी वाद आहे तुम्हाला कोणी सांगितलं? अच्छा, वाद नाही तसा किंवा असं म्हणायचं दोघे एकत्र वाटतात? नाही, एवढ्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींमध्ये अलिमिया काझीनेच फक्त राणेसाहेबांच्या घरातल्या वादाबद्दल चर्चा केली, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं मला असं वाटतं की वादाचा काही प्रश्न येत नाही, सिंधुदुर्गातले प्रश्न सिंधुदुर्गामध्ये संपतील।